विद्यम कोचिंग अँड काउन्सिलिंग सेंटरमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. 8 मार्च हा सर्व जगभरामध्ये जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. 8 मार्च हीच तारीख जागतिक महिला दिन म्हणून का साजरी होते याविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 20व्या शतकात अमेरिका, ब्रिटन यासारख्या विकसित देशांमध्ये वेगवेगळी आंदोलनं झाली. या आंदोलनांमध्ये कामगारांचे संघर्ष किंवा काळ्या विरुद्ध गोऱ्यांचा संघर्ष किंवा महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा याविषयीचा संघर्ष अशा महत्त्वाच्या चळवळी या काळामध्ये ब्रिटन, अमेरिकासारख्या देशांमध्ये झाल्या. या संघर्षाच्या काळातच 1890मध्ये अमेरिकेमध्ये मतदानाच्या हक्कासंदर्भात द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन या संघटनेची स्थापना करण्यात आली. परंतु थोड्याच दिवसांमध्ये असे लक्षात आले की ही संघटना वर्णद्वेषी व स्थलांतरांविषयी पूर्वग्रह बाळगणारी आहे. दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील देशांना काळ्या आणि स्थलांतरित मतदात्यांपासून वाचवण्यासाठी स्त्रियांना मतदानाचा हक्क देण्यात यावा अशी भूमिका या संस्थेच्या लोकांनी घेतली. या भूमिकेला कृष्णवर्णीय कामगार महिलांनी व स्थलांतरांनी जोरदार विरोध केला. तसेच क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सर्व महिलांना मतदानाचा हक्क असावा या मागणीला पाठिंबा दिला. 1907 मध्ये झालेल्या महिला परिषदेमध्ये सार्वजनिक निवडणुकांमध्ये महिलांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात यावा अशी मागणी क्लॅरा झेटकिन या महिलेनं केली. व्हिडिओच्या शेवटी मी सर्वांना क्लॅरा झेटकिन यांच्याविषयी माहिती देणार आहे, तरी व्हिडिओ हा पूर्ण पाहण्यात यावा. इसवी सन 1910 मध्ये कोपेनहेगन या ठिकाणी इंटरनॅशनल वर्किंग वुमेनची परिषद भरलेली होती. या परिषदेमध्ये सुमारे 17 देशांच्या 100 महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. या परिषदेमध्ये क्लॅरा झेटकिन यांनी वर्षातला एक दिवस आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करावा असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्वांनी एकमुखाने मान्यता दिली. ब्रिटन, अमेरिका यासारख्या विकसित देशांमध्ये महिलांनी आपल्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी वेळोवेळी अनेक संघर्ष केले. त्यांच्या काही मागण्या म्हणजे कामाचे तास कमी करण्यात यावेत, सार्वजनिक निवडणुकांमध्ये महिलांना मतदान करण्याचा अधिकार देण्यात यावा किंवा काळ्या गोऱ्यांविषयीचा जो भेद आहे हा भेद संपवण्यात यावा. अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी महिलांनी या देशांमध्ये वेळोवेळी आंदोलने केली. याचाच परिणाम म्हणून 1918 मध्ये ब्रिटन आणि 1919 मध्ये अमेरिका या सरकारांनी महिलांच्या मागण्या मान्य केल्या. 1910 मध्ये कोपेनहेगन या ठिकाणी झालेल्या इंटरनॅशनल वर्किंग वुमेन कॉन्फरन्समध्ये क्लॅरा झेटकिन या महिलेने वर्षातला एक दिवस हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला मान्यता त्यावेळी देण्यात आलेली होती, पण प्रत्यक्षामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन हा 1975 पासून सुरू करण्यात आला. कारण 1975 मध्ये स्वतः युनोने असे सांगितले की 8 मार्च हा दिवस प्रत्येक वर्षी जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येईल. तसेच 1975 हे वर्ष युनोने
जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले. युनोच्या सांगण्यानुसार जागतिक महिला दिनाचे 3 रंग मानले जावेत. पहिला रंग पर्पल किंवा जांभळा. हा रंग न्याय व प्रतिष्ठेचा प्रतीक असेल. दुसरा रंग हा हिरवा जो आशेचे प्रतीक असेल आणि तिसरा रंग हा पांढरा जो पावित्र्याचे प्रतीक असेल. इसवी सन 1996 पासून जागतिक महिला दिनाच्या संदर्भात दरवर्षी एक थीम स्वीकारण्याची संकल्पना समोर आली. 20व्या शतकात स्वतःला विकसित राष्ट्र म्हणवून घेणाऱ्या देशांमध्ये सुद्धा महिला वेगवेगळ्या अधिकारांपासून वंचित होत्या. या अधिकारांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा अधिकार म्हणजे सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा अधिकार हा होय. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले, परंतु जगामध्ये भारत हे एकमेव असे राष्ट्र ठरले की ज्या राष्ट्रामध्ये स्वातंत्र्यता मिळाल्या तेथील नागरिकांना सार्वजनिक निवडणुकांमध्ये एक मताधिकार मिळाला आणि हा मताधिकार देताना घटना समितीमधील सदस्यांनी महिला पुरुष असा भेदभाव कधीच केला नाही. भारत देशामध्ये महिला व पुरुष यांना दोघांनाही मतदान करण्याचा अधिकार भारतीय संविधानामुळे प्राप्त झाला आणि यामुळेच आपल्याला आपल्या देशाच्या संविधानावरती गर्व असायलाच हवा. आपण क्लॅरा झेटकिन यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूयात. क्लॅरा झेटकिन यांचा जन्म 5 जुलै 1857 मध्ये झालेला होता. तसेच त्यांचा मृत्यू हा 20 जून 1933 मध्ये झालेला होता. क्लॅरा झेटकिन यांचे वडील गॉटफ्रीड इन्सार हे पेशाने शिक्षक होते, तर आई या जोसेफिन या होत्या. जागतिक महिला दिनाविषयी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा एकदा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.